Hello students and welcome to Classroom Teaching. Students, in last video we complete our chapter. Today in this video we are going to start a new chapter, that is current, electricity and magnetism. Before learning this or before going directly to the current, electricity or what is electricity, let us see what is the structure of atom. इलेक्ट्रिसिटी कळण्यासाठी आपल्याला चार्जेस कळणं आवश्यक आहे आणि चार्जेस कळण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर माहित असणं आवश्यक आहे ॲटमचं. Look, what is atom? Atom, what is the structure of atom actually? Atom, it is nothing but it has a nucleus. In the nucleus, positively charged protons are present and surrounding to it in discrete orbits electrons are present. These electrons are negatively charged. That means atom, it consists of positive and negative charges in it, but as the number of positive charges and number of negative charges, they are same. That means if plus 5 charges positive are present in the nucleus, then 5 electrons are present in the orbits. That means number of positive and number of negative charges present in an atom, they are same, and therefore atom, it is neutral. म्हणजे ॲटम वर कुठलाही चार्ज नाहीये. आता दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे, देर आर सो मेनी डिफरंट ऑब्जेक्ट्स प्रेझेंट सराउंडिंग टू अस. आपल्या आजूबाजूला सभोवताली हवा तर आहेच आहे, बोर्ड आहे, पेन आहे, खूप सारे ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या बाजूला. अँड ऑल दीज ऑब्जेक्ट्स दे आर मेड अप ऑफ ॲटम्स. लक्षात येत आहे व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? That means we get surrounded by so many charges, positive and negative charges. आपल्या आजूबाजूला खूप सारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत. तुम्ही एक ऍक्टिव्हिटी गेल्या वर्षी बघितली होती. ट्राय टू रिमेंबर दॅट. आठवून पहा एकदा. व्हॉट हॅपन व्हेनेवर द ग्लास रॉड इज रब ऑन सिल्क पेपर. आठवतंय काही? काय केलं होतं आपण? ग्लास रॉड सिल्क पेपरवर जर आपण रब केला, काय होईल? डेफिनेटली इट गेट्स चार्ज. त्याच्यावर चार्ज तयार होईल. आपण ती ॲक्टिव्हिटी आठवत असेल तुम्हाला, लहान लहान कागदाच्या तुकड्याजवळ जर त्याला नेलं, ते त्याला ओढून घेतं आपल्याकडे. गरज नाही ग्लास रॉडची, साधी पेन जरी आहे तुमच्याकडे, डोक्यावर आपण घासली केसांवर आणि त्याला लहान लहान कागदाच्या तुकड्याजवळ नेलं, तर डेफिनेटली काय होतं? These small papers, लहान लहान तुकडे जे आहेत कागदाचे, ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. का होतात? याला आपण म्हटलं होतं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, म्हणजे स्थिर विद्युत. आपल्याला इलेक्ट्रिसिटीच बघायची आहे. इलेक्ट्रिसिटी आपण शिकलेलो आहोत त्याच्या आधी, पण ती कोणती शिकलेली आहोत? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आपल्याला बघायची आहे करंट इलेक्ट्रिसिटी. काय फरक आहे बरं दोन्हीमध्ये? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, स्टॅटिक म्हणजे स्थिर. That means the charges, they are static. ते स्थिर आहेत चार्जेस. If these charges moves, then this electricity we call it as current electricity. साधी गोष्ट आहे. ज्यावेळेस मी ग्लास रॉड असा रब करतो किंवा पेन सुद्धा आपण रब करतो, काय होत असतं? These objects, they are made up of atoms and atoms, they have positive and negative charges. ज्यावेळेस आपण रब करतो, ते इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात त्या सिल्क पेपरवर, आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले, इथले निगेटिव्ह चार्जेस निघून गेले, म्हणजे या ॲटमवर येतो पॉझिटिव्ह चार्ज. याचे निगेटिव्ह चार्जेस निघून गेले म्हणजे काय झालं? याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि त्याच्यामुळे एक ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह होतो, ॲट द सेम टाइम द अदर इट बिकम्स निगेटिव्हली चार्ज. पण हे चार्जेस कसे येतात? हे चार्जेस स्थिर आहेत, म्हणून त्याला आपण म्हटलं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मग इफ these charges they are in motion, then it is called as current electricity. मग आता त्या चार्जेसला मोशन मध्ये कसं घ्यायचं? आपण मागच्या धड्यामध्ये शिकलो बघा.
if there is a stationary object and if we want to set that object in motion, then we require force. मग आता चार्जेस जरी असले तरी त्या चार्जेसला फ्लो करायचंय, म्हणजे त्यांना मोशन मध्ये घ्यायचंय, काय लागणार आहे आपल्याला? वी रिक्वायर फोर्स. बघा, मग हे जे चार्जेस आहेत, हे चार्जेस स्थिर आहेत, यांना आपल्याला मोशन मध्ये घ्यायचंय. मग त्याला आपण म्हणणार इफ द चार्जेस दे आर सेट इन मोशन, इफ द चार्जेस दे फ्लो, then the flow of charge is called as current electricity. करंटचा अर्थ असतो प्रवाह. तुम्ही बघितलं असेल, नदीचा प्रवाह म्हणतो आपण, म्हणजे नदी वाहते, पाणी वाहतं. पाणी जर स्थिर असेल तर त्याला प्रवाह म्हणतो का आपण? नाही. तसंच जर चार्जेस वाहत असतील, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे इफ दे आर इन मोशन, इफ दे आर फ्लोइंग, देन द इलेक्ट्रिसिटी इज कॉल्ड ॲज करंट इलेक्ट्रिसिटी. आणि ही कशामुळे झालेली आहे? किंवा चार्जेस फ्लो होतात म्हणजे काय फ्लो होत आहे? आपण बघितलं, इलेक्ट्रॉन्स दे फ्लो. इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातील, याला आपण म्हटलं करंट इलेक्ट्रिसिटी. बघा, याचे खूप सारे एक्झाम्पल्स तुम्ही पाहिलेले आहेत. करंट इलेक्ट्रिसिटी आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. बघा, कुठले कुठले एक्झाम्पल्स बघितलेत बरं आपण? आपण एक एक्झाम्पल नेहमी सांगत असतो. whenever there is a lightning, huge amount of charges, huge number of charges, that means huge electric current, it flows from the clouds to the earth. म्हणजेच ज्या वेळेस वीज चमकते त्यावेळेस आपल्याला माहिती आहे very large amount of current flows through it. That electricity, that is flowing electricity, electric current, that means current electricity. Similarly, जर तुम्ही कुठे जात असाल आणि तुमच्या पायामध्ये काटा टोचला की ताबडतोब आपल्याला कळतं आपल्या पायात काटा टोचलाय. कसं काय कळालं? अ व्हेरी मायक्रोस्कोपिकली व्हेरी स्मॉल करंट फ्लोज टुवर्ड्स द ब्रेन, अँड ड्यू टू दॅट करंट वी हॅव सेन्सेशन. त्याच्यामुळे आपल्याला सेन्सेशन होतं, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं. कुठली गोष्ट आपल्याला कळते ती कशामुळे कळते? ब्रेन पर्यंत करंट फ्लो होतो. किंवा तुम्हाला माहिती आहे की इफ द बल्ब ग्लोज, डेफिनेटली द इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द बल्ब. म्हणजे द वायर्स दॅट वी हॅव ॲट होम, देर इज अ flowing current through the wire. So we are aware of, we know what is current. So this is nothing but current electricity. That means charges, they are in motion, they are flowing. पण हे चार्जेस केव्हा फ्लो होतील? पुन्हा आपण तेच बघतोय. बघा, आता पाणी केव्हा फ्लो होत आहे? मी समजा असं एक स्केल घेतली हातामध्ये आणि त्याच्यावर पाण्याचा थेंब टाकला, स्थिर धरली अशी, पाणी फ्लो होणार आहे का? नाही. पण मी जर त्या स्केलची एक साइड जर वर उचलली, डेफिनेटली पाणी फ्लो व्हायला. म्हणजेच लेवल डिफरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट केस. लेवल डिफरन्स याचा अर्थ काय? पाणी नेहमी उंचावरून खाली वाहणार. बरोबर आहे? तसं हीट ऑल्सो फ्लोज फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. गरम पाण्यामध्ये जर आपण थोडं थंड पाणी टाकलं, डेफिनेटली द हीट फ्लोज फ्रॉम हॉट वॉटर टू कोल्ड वॉटर. सिमिलर टू दॅट, द चार्जेस, that means that is the tendency of positive charge, that it flows from higher level to lower level. Positive charges, they always flow from higher level to lower level, like water. पाण्यासारखंच आहे, वरतून खाली, खालून वर जाणार नाही. तसंच पॉझिटिव्ह चार्जेस दे फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, अँड दीज levels, these are called as electric level. These electric levels are called as potential. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. So what is electric potential? It is nothing but the level, electric level.
and current it always flow from high electric level to lower electric level. Current flows means positive charge moves, positive charge flows from high electric level to low electric level. हे लक्षात ठेवायचं आहे. कोणता चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज. इट ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय इलेक्ट्रिक लेवल टू लो इलेक्ट्रिक लेवल. And the difference between these two level is very necessary, it is very important. If there is no difference between the electric level, ही एक इलेक्ट्रिक लेवल आहे, ही एक इलेक्ट्रिक लेवल आहे, या दोघांमध्ये जर डिफरन्स नसेल, हे दोन्ही जर एकाच रेषेत असतील, करंट फ्लो होईल का? नाही. सो for flowing current, for electric current to flow, these levels must be different, and the difference between these two levels, it is called as potential difference. बघा, याला म्हटलं आपण पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आणि या लेवल डिफरन्सला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स. सो unless there is a potential difference, no current flows through the wire. म्हणजे वायर मधनं करंट केव्हा फ्लो होईल? जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच, म्हणजे लेवल डिफरन्स जर असेल तरच करंट फ्लो होईल. बघा, एक साधी गोष्ट आहे. सपोज दिस इज अ कंडक्टिंग वायर. हे वायर आहे साधं. मी जर या वायरला बल्ब लावला, बल्ब लागतोय का बरं? इथे पेटतोय का बल्ब? बल्ब डझंट ग्लो. व्हाय? वायर इज कंडक्टिंग वायर, so many electrons are present in it, but still the current doesn't flow. But if I connect cell or battery to this wire, then look, I connect a battery between it. Now if I connect this bulb here, then this bulb it definitely glows. हा बल्ब लागलेला तुम्हाला दिसेल. कशामुळे लागला मग? Because this battery it creates level difference. ही जी बॅटरी आहे ही काय करत असते? इट क्रिएट्स अ लेवल डिफरन्स, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड. आता ही आहे 4.5 वोल्टची. आपला साधा सेल जरी घेतला तरी पण बल्ब लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा 1.5 वोल्ट असतं. व्हॉट इज वोल्ट? धिस पोटेन्शियल डिफरन्स इज मेजर्ड. पोटेन्शियल डिफरन्स, याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये PD लिहिलेलं होतं. धिस पोटेन्शियल डिफरन्स इट इज मेजर्ड इन वोल्ट्स. वोल्ट इज अ युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आपण तुम्ही कधी पण तुमच्या घरी जो सेल असतो, बॅटरी मधला सेल, मोठा सेल, त्या सेलवर तुम्ही केअरफुली वाचा, त्याच्यावर लिहिलेलं असतं 1.5 वोल्ट. इन्स्टेड ऑफ रायटिंग कंप्लीट वोल्ट दे राईट 1.5 V. 1.5 V म्हणजेच काय आहे हे? इट इज द लेवल डिफरन्स. एक लेवल इथं, एक लेवल इथं, या दोघांमधला डिफरन्स जो आहे हा असतो 1.5 वोल्ट. हे जी मी आता बॅटरी घेतली त्याच्यामध्ये हा लेवल डिफरन्स आहे 4.5 वोल्ट. म्हणजे this level difference it gives the force to the electrons, it gives the force to the charges to move, आणि त्याच्यामुळे charges they starts flowing and therefore the current starts flowing through the conductor or through the wire. So this is nothing but potential difference. The unit is volt. And ऍक्च्युअली आता एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एक लक्षात ठेवायची आहे. बघा, द करंट व्हेनेवर इट फ्लोज, आपल्याला सर्किट डायग्राम समजा दिलेली आहे.
आपण काय केलं होतं, या इथं सेल कनेक्ट केला होता एक आणि या इथे बल्ब लावला. सेल कनेक्ट केल्यानंतर द बल्ब इट ग्लोज. बरोबर आहे, बिकॉज द करंट फ्लोज. आता करंटची डायरेक्शन कोणती असते? लोक, दिस इज अ कंडक्टिंग वायर. द ॲक्च्युअल करंट फ्लोज ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्समुळे फ्लो होत असतो करंट. आणि इलेक्ट्रॉन्स, करंट फ्लो होतं म्हणजे चार्जेस फ्लो होतात. आणि चार्जेस फ्लो होतात म्हणजे काय फ्लो होतं? ॲक्च्युअली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स दे फ्लो. मग ते निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतात निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. या निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्हकडे ते फ्लो होत असतात इकडे या पद्धतीने. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस, दॅट मीन्स इलेक्ट्रॉन्स. बट द कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तुम्हाला जर सर्किट डायग्राम दिली आणि परीक्षेत जर म्हटलं इन विच डायरेक्शन द करंट फ्लोज, डेफिनेटली द कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणजे जी आपल्याला सांगायची असते, दाखवायची असते सर्किट डायग्राममध्ये, ती जी डायरेक्शन आहे करंटची, दॅट इज 100% फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. नेहमीच करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडेच फ्लो होणार आणि तोच आपल्याला दाखवावा लागणार प्रत्येक वेळेस. जरी करंट फ्लो इलेक्ट्रॉनमुळे होतो आणि इलेक्ट्रॉन इकडून फ्लो होतात तरी देखील इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन कोणती असते? इट इज ऑलवेज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. हे आपल्याला डिटेलमध्ये पुढच्या नेक्स्ट स्टँडर्डमध्ये बघायचं आहे, पुढच्या स्टँडर्डमध्ये बघायचं आहे. मग आतापर्यंत आपण काय शिकलो बघा. आता आणखी एक गोष्ट लक्षात आली आपल्याला. द करंट इट फ्लोज ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग हा करंट मोजायचा कसा? करंटचं युनिट काय आहे? आपण करंट फ्लो होतो म्हणजे काय म्हणतोय? चार्जेस फ्लो होत आहेत. सो नंबर ऑफ चार्जेस फ्लोइंग पर सेकंड थ्रू द कंडक्टर, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक करंट. याला आपण युनिट करंट असं म्हणत असतो आणि करंटचं युनिट जे आहे ते आहे एम्पियर. एक एम्पियर करंट म्हणजे किती? इफ 1 कुलोम, कुलोम इज द युनिट ऑफ चार्जेस. कारण आपण बघितलं बघा की करंट इज इक्वल टू नंबर ऑफ चार्जेस flowing per unit time, that means per second. Number of charges flowing per second. These charges are measured in coulomb, time is measured in second, and current is measured in ampere. So 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. That means if 1 coulomb charges they are flowing per second through the conductor, then the current is said to be 1 ampere current. So these are the basic things about current electricity. काय काय बघितलं आपण? पहिली गोष्ट, what are the charges? Secondly, if the charges they are in motion, if the charges they flow, then we say the current electricity is there. Then third point, what is electric potential that we have seen? Next, what is potential difference that we have seen? And finally, the units of potential difference, that is volt, and unit of electric current, that is ampere, that we have seen. So for today we will stop here for this video. In next video, in next period, we will see about different types of cells. Thank you very much.